दिवसाची सुरुवात अशी खतरनाक होईल. 7 सॅटर्डेची फुल नुकसानवरती नुकसान भाई. पुठ्ठावाली प्रणाली तुम्हाला बघायची असेल तर ती अशी दिसते फार. हे बघा कशी खाऊन येते बघा. दिस इज कॉल्ड मेहनत. एकदम खतरनाक वाली. अरे बाई डेंजर विषय असतो हा. म्हणजे साहजिक होतं कारण का त्याला खूप जास्त घमंड खूपच म्हणजे माझ्या जागी कोणी असतं तर अजून काहीतरी विषय वेगळा केला असता त्यांच्यासोबत. सो हे गाईज वेलकम बॅक टू टीपीज ब्लॉग. तर बघू शकता आज मस्तपैकी आम्ही दांडा वगैरे घेऊन चाललोय. म्हणजे पावसाची तयारी. मी बोललेलो तुम्हाला गेल्या ट्यूजडेला आपल्याला जो मी दांडा बनवायला दिलेला खाली बेसचं ते देणार होते. तर आज सॅटर्डे आहे. काल रेडी झालेलं. काल मला जायला भेटलं नाही. सो आज घेऊन आलोय. आता चाललोय शॉपवरती. पाणी मिल्क बाकी सगळ्या गोष्टी पण घेतल्यात. तर थोड्या टायमाने शॉपवर पोचू आणि मग बघू. आज सॅटर्डे आहे. वीक एंड तुमच्यासाठी आमच्यासाठी बिझनेसचे दिवस. सॅटर्डे संडे प्रत्येक बिझनेस ओनरसाठी. तर बघूया आजचा दिवस चांगला जातो आहे कसा जातो आहे. रोज काय ना काय कांड घडत असतात. तर आज कांड होत आहेत ती चांगली गोष्ट होते. जे पण असेल आपण फेस करायला ऑलवेज रेडी आहे. बघूया आता शॉपवर पोहोचू आणि मग बाकीचा पुढचा बघू. दिवसाची सुरुवात डबल मसाला मॅगीने झाली आहे बघू शकता. त्यांना आता देऊ रेडी करून आणि आता बाकी सर्व सामान आहे ते आत टाकायचं आहे. नवीन सामान घरून घेऊन आलो आहे ते पण सर्व आता रिफिल करायचे सॅटर्डे संडेच्या याने. आणि आता आमचं नवीन प्लॅनिंग पण चालू आहे कसं काय पास्ताज वगैरे नवीन लॉन्च करायचे आहेत. मस्ट ट्राय असतील पुढच्या महिन्यात. पण त्या सगळ्यासाठी आम्ही वेगळा मेन्यूज करणार आहे स्मॉल. त्याचा 15 ते 20 मिनिट मिनिमम 20 मिनिट्स त्याच्यामध्ये असतील. रस असू दे नसू दे पण तो 20 मिनिट्स पेशन्स ठेवणार आहे त्यांच्यासाठीच असेल. कारण का जर क्वालिटी हवी आहे चांगली टेस्ट हवी आहे तर तेवढा आम्हाला कुकिंग टाईम पण थोडा द्यावा लागेल तुम्हाला. सो ते एक आहे. बघूया आता ते आमचं प्रॅक्टिस चालू आहे. एकदम आमच्याकडनं डन झालं तर पक्का आपण लॉन्च करू. दिवसाची सुरुवात अशी खतरनाक होईल. 7 सॅटर्डेची फुल नुकसानवरती नुकसान भाई. बेसिनच पडली आमची पूर्ण खाली. ॲक्च्युली काय माहिती आय थिंक तिकडचे स्क्रू थोडे लूज झालेली काय माहिती. आम्ही आता सामान ठेवलं त्याच्यावरती चुकून थोडं जास्त वेट झालं आणि ते डायरेक्ट नशीब आम्हाला कोणाला लागलं नाही दोघांना पण बेसिनची हालत दाखवतो मी तुम्हाला. या भाई साहब 2 तुकडे झालेत. आता मी माझ्या कार्पेंटरला कॉल तर केलाय पण तो आता फ्री लगेच नाहीये. आता हा दिवस काढायचा कसा आजच्या या सिच्युएशन मध्ये समजत नाहीये. कारण का मोस्ट ऑफ गोष्टी तिकडूनच होतात. जसं पास्ता बॉईल केल्यावर ते सगळं म्हणजे फूड लाईन मध्ये यार मेन ड्रेनेजचं आम्ही एकतर जुगाडच केलेला हा. तो आता 1 वर्ष व्हायच्या आधी झालाय. आता खर्च आला एकदम मस्त मोठावाला. काय नाही करायचं. पुठ्ठावाली प्रणाली तुम्हाला बघायची असेल तर ती अशी दिसते फार. आम्ही लवकरच भंगारचं दुकान पण चालू करतो. तर कोणाकडेही रद्दी असेल तर प्लीज कॉन्टॅक्ट प्रणाली पाटील. वी एक्सेप्ट ऑल टाइप्स ऑफ भंगार. इसके दो 8:30 पण नाही वाजलेत. ह्याच्या आधीच आहे ना आज असा सीन झालाय. तर तुम्ही बघू शकता एकाच टायमाला ना जवळजवळ 16 पास्तांची ऑर्डर आहे. आमच्यासाठी अनएक्सपेक्टेड होतं की 9 वाजता आम्ही म्हटलं येईल. तर बरेच जण लांबून आलेत बट काहीच चान्स नाही. एकाच माणसाने तर जवळजवळ मला वाटतं 10 पास्ताचे ऑर्डर्स आहेत. पणू आणि सगळेजण लागलेत. ते पण रेड सॉस आहे पिंक सॉस आहे व्हाईट सॉस सगळे पास्ता घेतलेत त्यांनी. आणि इवन मॅगी आपल्या ज्या जास्त आता तंदूर मॅगी ती पण त्यांनी घेतली. असा एक सॅटरडे फुल अनएक्सपेक्टेड झालाय. बघू पुढे काय होतं 1 तासात. बघू शकता व्हिडिओ काढायला पण नीट जमत नाही. सगळे पास्ताच आहेत नॉनस्टॉप पास्ताचे ऑर्डर होईल. तर 9:24 झाले आहेत आणि शॉप पूर्ण खाली आहे. कारण का आमच्या मॅडम सगळ्या तिकडे गेल्या आहेत पाणीपुरी खायला. तिघी दिसतील तुम्हाला तिघं. हे बघा कशी खाऊन येते बघा. तिघांचं पोट भरलंय फुल. येस किधर डालाय. प्रणालीच्या ब्लॉग मध्ये जसं तुम्ही बघता आणि ऐकता बिझनेस मध्ये कधीतरी एक दिवस असा येतो त्या दिवशी सगळं सोडून आपल्याला काहीतरी करावं लागतं. तर आता काहीतरी एकदम वेगळं म्हणजे एका वर्षामध्ये आम्ही फर्स्ट टाइम हा सीन केलाय. नाही शॉपच्या दुसऱ्या दिवशी आम्ही हे केलेलं. कारण का फर्स्ट डेला शॉपच्या फर्स्ट डेला रात्री आम्ही 12 का 1 वाजलेला आणि तेव्हा आतमध्ये कळत नव्हतं. तर हिच्या भावानी आणि यांनी ना बाहेर पाऊस चालू होता तेव्हा ही गोष्ट केलेली. आणि त्यानंतर आज ही गोष्ट होते. मी शो करतो तुम्हाला.
ही गोष्ट आहे ती एकदम गावची वाईब आहे, गावासारखी झाडं. आणि आम्ही इथे जुगाड लावलाय. तर रिझन तुम्हाला कळलं असेल, जसं दुपारी आपलं वॉश बेसिन तुटली तर या 2 इंजिनियर्स आहेत आमचे, त्यांनी हा जुगाड बाहेर लावलाय आणि बाहेरच बसून आता भांडी घासतात. मी प्लॅन केलेला घरी जाऊन करायचा, बट दोघी बोलल्या घरी जाऊन आम्ही करणार नाही, इथेच काय ते धापधूप करू. हा, तर आता मस्त करतायत. दोघांना पण आईस्क्रीम पार्टी देऊ आम्ही मंडळातर्फे. पाणीपुरी पार्टी भेटली ना. तर मस्त आज चालू आहे आणि खूप भारी डे झालाय. आता हे सर्व काम झालं की आम्ही तुम्हाला सांगू कसं होतं. दिस इज कॉल्ड मेहनत, एकदम खतरनाक वाली. अरे भाई डेंजर विषय असतो हा. म्हणजे बघू शकता आता बेसिन नाहीये इथे, काहीच बेसिनचा पार्टच गेलाय. सो या लोकांनी पूर्ण आमचं बाहेरच पाठवलंय. थँक्यू गाईज, तुम्ही खूप मोठे होणार आयुष्यामध्ये, तुमच्यामुळे मी मोठा होईल. तिघींनी पण ना खूप जास्त मेहनत घेतली, तुम्ही बघितलातच. भाई असं काम करणं 4 चौघात बाहेर बरेच जण लाजतात, पण तेवढे गट्स लागतात ॲक्च्युली. खरंच मानलं मी प्रणालीला, बायला की यार तुम्ही लोक हेड्स ऑफ आहे दोघींना पण. सो आता काय नाही तर माझ्याकडनं एक छोटं म्हणून त्यांच्यासाठी आईस्क्रीम घ्यायला चाललंय. तेवढंच आपल्याकडनं एक छोटी पार्टी. उद्याच आपल्या कारपेंटरला मी एमर्जन्सीमध्ये बोलवलं आहे, म्हटलं काय पैसे घ्यायचे ते घे, पण मला वॉश बेसिन करून दे. काय अशा मुवमेंटला आपण पैसे वगैरे बघायचे नव्हते. मी तर त्याला लिटरली आजच मागे लागलेलो की मला आज काही करू नये आणि बनवून दे, बट आज त्याला पॉसिबल नव्हतं. तो राहायला थोडा लांब आहे आणि आपले कसं मी कन्स्ट्रक्शन साईडला होतो त्या टाईमला सगळे ओळखीचे आहेत. तो सगळ्यांबरोबर आपला हाय चांगलं सर आपल्या शब्दावर येतात ते. उद्या बोलवलंय, बघू कसं. दिवसाचा एंड आपला नेहमीप्रमाणे कापूर लावून. बाई साहेब खूप नजर लागते हल्ली, काय ना काय कांड होतातच आहे. स्वामी लक्ष द्या, कांडपासून जास्त लांब नका ठेवू. झाले पाहिजे त्याशिवाय मजा नाहीत, पण अशी एकदम भयानक खतरनाक होऊ नका देऊ. तर आईस्क्रीम तर मी आता घेऊन आलो, पण दृष्टी घरी गेली तर तिचा आईस्क्रीम तिला उद्या देऊ. आता या दोघींना दिलंय अजून त्यांनी खाल्लं नाहीये. आता भूक लागली आहे दोघींना पण, घरी जाऊन जेवतील आणि मग नंतर खातील. आणि जसा विचार केलेला त्याच्याहून खूप मस्त सॅटर्डे गेला. विकेंड खूपच भारी गेला. गेल्या विकेंडला खूप जास्त शांतता होती, पण या विकेंडला हल्ली असं काय झालंय काय माहीत नाही. पहिला ना आम्हाला 7 ते 9 किंवा 7 ते 8 किंवा 6 ते 9चा टायमिंग एकदम गडबडीचा असायचा. आणि आता हल्ली ना फक्त 8 ते 8:15 किंवा 8:30च्या दरम्यान असा रश येतो, काहीच समजत नाही. आणि आज पण तेच झालं. आज बापरे, मी एवढे दिवस काउंटरवरती थांबतोय तर तेव्हा शांतती होती. पहिला पप्पा मॅनेज करायचे आणि आता आम्ही चौघं असतो म्हणून पप्पा आता येत नाहीत. आजचा एक्सपिरियन्स माझ्यासाठी भयानक होता. म्हणजे कालचा तर जसं मी तुम्हाला सांगितलं, काल मी थोडं एका कस्टमरला वरती रिॲक्ट झालो आणि ते साहजिक होतं, कारण का त्याला खूप जास्त घमंड, खूपच म्हणजे माझ्या जागी कोणी असतं तर अजून काहीतरी विषय वेगळा केला असता त्यांच्यासोबत. पण मला जेवढं क्वेश्चन्स ठेवता आले मी ठेवले आणि मी नंतर त्यांना ऐकवलं. पण आज तर बाबा, आज जो विषय होता ना, कस्टमर असे आले म्हणजे माझ्यासमोर, मला कळत नव्हतं. नंतर ऑर्डर रेडी झाले, आपण कोणाची कुठली ऑर्डर आहे, एक जण तिकडे उभा आहे, एक जण इथे उभा आहे. मी जोरजोरात ओरडतोय व्हाईट सॉस कोणाचा आहे, मग 3 जण यायचे. रेड सॉस कोणाचा आहे, पेरी पेरी मॅगी कोणाची आहे, असं बोलत बोलत मग प्रत्येक जण मेरी आहे. लिटरली काय जणांना तर कोल्ड कॉफी सुद्धा लेट भेटली, पण बोलतात ना त्यांना टेस्टमुळे सॅटिस्फाईड झाले आणि येऊन बोलले की दादा ठीक आहे, होतं एवढ्या रशमध्ये. हां, नाही केली, बिलकुल नाही केली सिरियसली. म्हणजे आज जे पण कस्टमर आले ना, खूप पेशन्स ठेवला. म्हणजे 2-3 जण होते, एक लेडी होती, त्यांना गावी जायचं होतं तर त्यांची ब्राउनी कोल्ड कॉफीची फुल ऑर्डर होती. तर ते खूपच घाईत होते. त्यांची आय थिंक ऑटो उभी होती की ट्रेन सुटणार होती. त्यांना पण आम्ही तरी पण फटाफट म्हणजे कॉफी रेडी केली आणि त्यांना दिली. दृष्टीसुद्धा खूप मस्त, म्हणजे आता खूप लवकर तिने चांगलं पिक केलं आहे. अजून पण तिला बऱ्याच गोष्टी शिकवू, मग जसं जसं पुढे ग्रोथ होईल एक ती पण शिकेल. आता त्यानंतर आजसुद्धा एक कस्टमर साताऱ्यावरनं आलेले, म्हणजे ते साताऱ्याला राहतात, त्यांचं माहेर आहे इथे भांडुपला. तर त्यांना खूप एक्साइटमेंट होती की येऊन आपल्या शॉपला व्हिजिट करायची. आणि आज फायनली तो दिवस आला त्यांच्यासाठी. यस, त्यांनी फोटोसुद्धा काढला आमच्यासोबत. त्यांनासुद्धा ऑर्डर डिलेच झाल्या. डिले नाही बोलू शकत, म्हणजे रस असा होता, एका टायमाला 15-20 पास्ता असतील तर किती माणूस एका टायमाला थोडी ना मोठा घमेला टोप किंवा काय घेऊन त्याच्यामध्ये बनवणार आहे.
पण सिरियसली खूप मस्त सगळे कस्टमर्स येऊन भले लेट होत होता, प्रत्येक जण येऊन बोलत होता टेस्ट मस्त आहे, खूप चांगलं आहे. काही जण ठाण्यावरनं मुलुंडवरनं आणलेले, त्यांना पण लक्कीली बोलतात ना की एक कस्टमरला जास्तच घाई होती, त्यांनी त्यांचं पण आय थिंक इथे पुढे बिझनेस आहे ना, तर त्यांना थोडं जास्त घाई होती, तर ते बोलले की आम्हाला ऑर्डर आता कॅन्सल करायची, तर प्लीज आम्ही नंतर येऊ. मग त्यांना लगेच मी ते ठाण्यावर आणि मुलुंडवरनं जे आलेले ना, त्यांना मी लगेच जाऊन विचारलं की अरे 2 ऑर्डर कॅन्सल झाले, एक पेरी पेरीची व्हाईट सॉसची, तर एकाला पेरी पेरीची दिला, एकाला व्हाईट सॉस दिला, आणि दोघं पण खुश झाले. आणि लिटरली ते बोलले की आम्ही नेक्स्ट टाइम येऊ ना, कॉल वगैरे करून येऊ, म्हणजे आम्हाला पास्ता अजून एन्जॉय करता येईल. आणि असा एकदम परफेक्ट दिवस गेला. फक्त सकाळची जी पण गडबड होती तुम्ही बघितलात, त्याचं सोल्युशन प्रणाली अनघा दोघींनी काढला आणि ते फायनली दोघी बाहेर बसून एवढं केलं. सिरियसली म्हणजे खायचं काम नाही आहे. म्हणजे लोक रस्त्यात काही करायला गोष्ट घाबरतात किंवा लाजतात, पण या दोघींनी ते लांब ठेवून आपल्या बिझनेसला बोलतात ना, इम्पॉर्टंट जे असेल, आपल्याला जे योग्य वाटेल ते त्यांनी केलं. कधीच नाही केलेलं. अरे मी तर घरात भांडी नाही घासत कधी, अनघाला पण ही स्वतः पण घरी नाही घासत कधी. म्हणजे मम्मी आम्हाला ओरडत असते, अरे तुमची स्वतःची जेवलेली भांडी तरी घासा. ही तर नाही, हिला काम फक्त रात्रीचं ना मम्मीने झाडू मारायचं दिलं, ते जाऊन ती करणार आणि अंथरून टाकणार, ते तिला काम दिलंय. पण भांडी बिंडी बोलशील ना तर लांब पर्यंत संबंध नाही, ही घरी करते. कारण का हिचा मम्मी वगैरे हिचा आहे, यांचा पण बिझनेस आहे, त्यामुळे देतात. पण आजचा जो विषय होता, जो बाहेर सगळे लोक बघत होते, म्हणजे आम्ही घासतोय ना A to Z, जे पास होतात ते लोक बघतात हे लोक काय करतात. कारण का बरेच जण इथे व्हिडिओज बघतात, ते लोक रात्री वॉकिंगला येतात ना, ते बघत असतात. मग कोण ना कोण सांगतात अरे बा यांचं हे शॉप आहे, व्हिडिओ आहे, असं तसं. पण आज ते लिटरली दाखवत होते, अरे हे बघ काय करतात, हे बघ काय करतात. आता बरेच जण गॉसिप पण केले, सगळं केलं, बट खूप मस्त गेला दिवस. जो पण दुपारी प्रॉब्लेम झाला त्याच्या सोल्युशनसाठी उद्या मी बोलवलं आहे कार्पेंटरला. बघूया उद्याच्या दिवसात काम झालं तर वेल अँड गुड, मस्त होईल. म्हणजे आपल्याला संडे आहे उद्या, तर लवकरच आम्ही येऊ शॉपवरती आणि सगळी तयारी करू. अर्धं काम आपल्या घरातूनच होतं, तर उद्याचा दिवस बघूया आता कसा जातोय. जे पण येत असतील प्लीज पेशन्स ठेवून या. आणि तसंच मंगळवार बुधवार नो प्लॅन, आमचे प्लॅन्स आहेत, सो आम्ही इथे नसणार. तर येऊन रिटर्न जाण्यापेक्षा प्लीज एकदा स्टेटस बघा आमचा, किंवा कॉल करा, मेसेज करा. कॉल नका करू, उचलू नाही उचलू माहीत नाही, कारण का तिकडे नेटवर्क असेल नसेल माहीत नाही. बट स्टेटस बघा, स्टेटसमध्ये अपलोड केलेला असेल, व्हिडिओजमध्ये पण सांगू. भेटू आता उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड नाईट, टेक केअर, अँड बाय बाय.